सुमिता 11 वाकुटे खुर्द या टीमने टॉस जिंकले आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. सामना 4 ओव्हरचा असेल. अमर मराठे आणि बबलू पाटील आपणास विनंती आहे की आपण पंचांची भूमिका निभावायची आहे. प्लीज सन्मानपूर्वक विनंती आहे. अमर मराठे आणि बबलू पाटील आपणास विनंती आहे की आपण पंचांची भूमिका निभावायची आहे. प्लीज सहकार्य करा. सुमिता 11 वाकुटे खुर्द माफ करा श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुटे विरुद्ध चक्र भैरव चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी या दोन टीम मध्ये आज सामना होतोय. टॉस जिंकलाय वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुटे या टीमने आणि निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. आपण पाहताय 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे काशिदवाडी खोतवाडी आयोजित खरेश्वर चषक 2026 हे 4थं पर्व आहे. आदरणीय बाबाजी मस्कर आपण स्क्वेअर लेग म्हणून बाबाजी सावंत आपणास विनंती आहे की आपण पंचांची भूमिका निभावायची आहे. सलामी जोडी शिवरवाडी या टीमची सलामी जोडी आली आहे. सलामी आलेले फलंदाज ऋषी आणि पोपट. रोहन माने बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि सलामी जोडी मैदानात आली आहे शिवरवाडी या टीमची. ऋषी आणि पोपट स्ट्रायकिंग एंडला ऋषी, नॉन स्ट्रायकिंग एंडला पोपट. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळते. रोहन माने पहिला बॉल. मॅच स्टार्ट, मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल. रोहन आलाय बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. व चांगला बॉल फटका ऑन साईडला खेचला. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये व त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर आला इथे चौकार. पहिला चौका ठोकला येते. सामना 4 षटकांचा राहील. पहिलाच बॉलवर इथे चौका ठोकलाय. व चांगला फटका इथे बॉल बॅक टू बॅक दुसरा षटकार. चांगली फलंदाजी. चांगला फटका षटकार ठोकला इथे. ऋषीने धावसंख्या 10 झाली आहे. रोहनवर आक्रमण केलं इथे. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली आहे. रोहन पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. हा देखील चांगला फटका बॉल हवेत. फिल्डर नाही आहे. सेफ आहे. अगदी व्ही शेप मध्ये हा फटका खेळला होता. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या 12-12. 3 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा झालेत. चांगली फलंदाजी. पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवतोय बॅटर ऋषी. पहिले षटक पॉवर प्ले. इनपिचच्या बाहेर 2 फिल्डर, 1 स्क्वेअर लेग, त्यानंतर एक काऊ कर्नरला आहे. रोहन पुन्हा तयार 4था बॉल टाकण्यासाठी. बहुत चांगला बॉल
टप्प्यापर्यंत राईज झालाय. डॉट बॉल. चांगला कमबॅक केलाय गोलंदाज रोहनने. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 12. 12 ऑन बोर्ड. सलामीचे फलंदाज ऋषी, त्याच्या साथीला पोपट. बारा धावा. प्रथम फलंदाजी करतोय श्री चक्रभैरव शिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल. गोल्डन स्पॉटवर गोलंदाजी करतोय. शॉर्ट लेन डिलिव्हरी ठेवतोय. चांगली रणनीती गोलंदाज रोहनची. कमबॅक केले इथे. आयुष्यात असो क्रिकेटमध्ये कमबॅक महत्वाचं असतं. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमध्ये. 12 धावा झाल्यात. रोहन तयार. व बॉल हवेत. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. चांगला चांगला जजमेंट. फलंदाज बाद. ऋषी बाद झालाय. पहिला धक्का इथे बसलाय शिवरवाडी या टीमला 12 या आकड्यावरती. पहिलं षटक संपलंय. 12 धावा झालेत. एक फलंदाज बाद. नवीन बॅट आले मैदानच्या आतमध्ये. शरद. ऋषी बाद झालाय. सेकंड ओव्हरसाठी आलाय वाकुडे या टीम कडून. गणेश. चांगला फटका इथे. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. थ्रो केलाय. विकेट किपर एंड करणे गरजेचं होतं. धावसंख्या आता झाली आहे 13. स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्रायकिंगला बॅटन. वन डाऊनच्या भूमिकेत शरद आलाय. 13 धावा. ओ फुल टॉस. ऑन साईडला टोलवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. ओ जेल ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली इथे. शरदचा जेल सुटलाय. जीवदान मिळालं इथे. धावसंख्या आता झाली आहे 14. गणेश आहे बॉलिंग मार्कवर. हो चांगला बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 14 धावा. सध्या दुसरं षटक सुरू आहे. हो ऑन साईडला बिग हिट करायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल घेतले 2. पोपटने संघर्ष करतोय. चाच पडतोय पोपट. 14 धावा. स्विच हिट करायचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज. बॉल चाललाय डिक्लर झोन मध्ये. एका धावेसाठी. एका धावेने धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 15. रोखलं या ओव्हरमध्ये गणेशने. आपल्या टीमला मॅच मध्ये आणलंय. रिकव्हर षटक म्हणावं लागेल हे. 15 धावा. सध्या दुसरं षटक सुरू आहे. चालू असते मॅच. स्पोर्ट वाकुटे विरुद्ध श्री चक्रभैरव शिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी या 2 टीम मध्ये हा सामना होतोय. व चांगला फटका. आनंद कार्पेटने त्याला बीट करून बॉल चाललाय डीप मध्ये. सिंगल घेतली आहे.
सिंगल घेतले आणि ते षटक संपले. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 16 झाली आहे. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिलेत. चांगली गोलंदाजी गणेश यांची. 16 रन झालेत. पहिला बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट. गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. बंटी. पहिला बॉल डॉट. बंटी एक चांगला गोलंदाज. वाकुटे या टीमचा व चांगला फटका ऑन साईडला खेळलाय आणि डीप मध्ये फिल्डर एक आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या आता झाली आहे 18. एकोणीस धावा. बॉलर तयार. बंटी व चांगला फटका. स्विच इट. बॉलला पाठवलंय सीमारेषेबाहेर अगदी पॉइंटच्या डोक्यावरून. हा आलाय ते पोपटच्या माध्यमातून षटकार. हा तिसरा अटेम्प्ट केला स्विच इटचा आणि अखेर तिसरा यशस्वी ठरलाय. धावसंख्या झाली आता 25. पहिले 2 प्रयत्न केले होते स्विच इटचे. अपयश झालं होतं पण तिसरा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झालेत. 25 धावा स्कोरबोर्डवर. बंटी तयार. बॉलिंग मार्कवर. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी ओव्हर द विकेटने व चांगला फटका. स्ट्रेट खेळलाय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय लॉंग ऑफच्या फिल्डरने. सिंगल घेतली आणि धावसंख्या आता झाली आहे 26. 26 धावा. नेक्स्ट बॉल. बंटी व स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. सरळ विकेट किपरच्या गोजमध्ये आणि तिसरं षटक संपलं. 3 षटकाखेर श्री चक्र भैरव चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी या टीमची धावसंख्या 1 गडी बाद 26. आता अंतिम षटक स्लॉग ओव्हर. 26 धावा. थोडंसं स्पीडअप करा. टायमर सेट केला गेला आहे प्लीज. ऑन साईडला खेळला फील्ड राईट मध्ये. थ्रो करायचं होतं. खराब थ्रो आणि ते एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. धावसंख्या आता झाली 28. गोलंदाजसाठी आलाय. गोलंदाज मार्कवर गणेश. पोपट सलामीचा फलंदाज अजूनही तगधन उभा आहे. फुल टॉस लीडिंग एज पण बॉल नो मॅच लँड मध्ये एकाच धावावर समाधान घेतलंय. टीमची धावसंख्या आता 30 धावा.
नेक्स्ट मॅच योद्धा 11 पनुप्रे आणि सुमेधा 11 वाखुटे. आपण टॉससाठी यायचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गणेश शेवटच्या ओव्हरमध्ये. रोखलं या ओव्हरमध्ये. 29 धावा झालेत. व क्लीन बॉल त्रिपळाचे अचूक नेम धरलाय आणि फलंदाज बाद. शरद बाद झालाय. परफेक्ट यॉर्कर टाकला इथे गणेशने. शरद बाद. दुसरा धक्का बसलाय 29 या आकड्यावरती. धावा कमी झालेत. 4 ओव्हरचा सामना आहे. धावा करावे लागतील. चौथं षटक आहे. गणेश बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. 29 धावा. कडक ऊन पडले आणि त्या कडक उन्हामध्ये कडक मॅच. श्री वाकेश्वर स्पोर्ट वाकुटे विरुद्ध चक्र भैरव सिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी या दोन टीम मध्ये. गणेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आहे. चांगली गोलंदाजी, एक वेगवान चेंडू टाकतोय. गोल्डन स्पॉटवर बॉल पिचिंग करतोय. चांगली रणनीती गोलंदाज गणेश यांची. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत फक्त 3च धावा दिलेत आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. शेवटचा बॉल अश्विन. ओ चांगला फटका, बॉल हवेत आहे. बॉल कडे क्षेत्ररक्षक आहे पण तो जेल ड्रॉप झाला. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत आणि धावसंख्या आता झाली आहे 31-31. 32चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय श्री चक्र भैरव चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी या टीमने श्री वाकेश्वर स्पोर्ट वाकुटे या टीमला. नेक्स्ट मॅच योद्धा 11 प्रणुप्रे आणि सुमेधा 11 वाकुटे या दोन टीम मध्ये होणार. या दोन टीम मध्ये टॉस करायचं आहे. नाही 2च काढले पडून. 2 काढले शेवटच्या बॉलवर ना. चं टार्गेट या मॅच मध्ये.
नेक्स्ट मॅच योद्धा 11 पनुप्रे विरुद्ध सुमित 11 वाकुटे या दोन टीम मध्ये टॉस होईल. इथे टॉस होईल. आदरणीय मारुती यांच्या शुभ हस्ते इथे टॉस होईल. योद्धा 11 प्रणुप्रे आणि सुमित 11 वाकुटे कुर्त या दोन टीम मध्ये इथे सामना होणार आहे. इथे टॉस संपन्न होईल. हॅलो हॅलो माईक चेक 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 हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक थोडं थोडं वाढवा हॅलो माईक चेक हा ओके. महत्वाची मॅच श्री वाकेश्वर स्पोर्ट वाकुटे विरुद्ध शिवरवाडी या दोन टीम दरम्यान. काय ते सलामी जोडी मैदानात. साहिल आणि गणेश 32चं टार्गेट 24 चेंडू 32 धावांची गरज या मॅच मध्ये. सलामी जोडी आली आहे. स्ट्रायकिंगला साहिल, नॉन स्ट्रायकिंगला गणेश. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय अरुण. मॅच स्टार्ट. मॅच ऑन. 32चं टार्गेट या मॅच मध्ये. पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटला बीट झालेत. पहिला बॉल डॉट. पहिलाच बॉलवर बीट. 32चं टार्गेट या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर बीट केले अरुणने. एक चांगला गोलंदाज अरुण, एक लेफ्टी गोलंदाज व हलक्या हाताने खेळलाय. प्लेसमेंट केली आहे पॉइंट मध्ये. फिल्डर आहे टीम तो पण सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगली रनिंग मिळतो विकेट दोन्ही बॅटर मध्ये. नुकता टॉस संपन्न झाला. योद्धा 11 पनोप्रे विरुद्ध सुमित 11 वाकुटे कुर्त. आणि कोण जिंकला टॉस? योद्धा. सुमित 11 वाकुटे कुर्त या टीमने टॉस जिंकल्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. नुकताच इथे सन्मान होतोय. आमचे समालोचक व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र डीडी सर यांचा इथे सन्मान होतोय. एक चांगले समालोचक आमचे मार्गदर्शक डीडी सर. एक रन आली ती. पहिला डॉट, दुसरा एक, तिसऱ्याला एक. थांबा एक मिनिट. इथे चौकात ठोकला. इथे धावसंख्या आता झाली आहे 6 धावसंख्या झाल्या.
4 बॉल झालेत पहिल्या ओव्हरमधील 6 धावा झालेत. 32चं टार्गेट या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क सज्ज झालाय गणेश, माफ करा अरुण. व चांगला फटका इनसाइड आउट. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. 1 बाउन्स सी मारेशिवाय चौकार. चांगली फलंदाजी साहिल. धावसंख्या आता झाली आहे 10-10. 32चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अजूनही 22 धावांची गरज. अरुण पुन्हा एकदा सज्ज आहे बॉलिंग टाकण्यासाठी. शेवटचा बॉल या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉडीवर अटॅक झालाय आणि डॉट बॉल. षटक संपलाय. पहिला ओव्हरचा इथे खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर 32 धावांचा पाठलाग करत असताना श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुटे 10 धावसंख्या झाली आहे. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 10 धावा जाता येणारे आता 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल आता रमेश. सेकंड ओव्हरसाठी धावा रोकावे लागतील. 18-22 समीकरण झालंय या मॅच मध्ये. रंगतदार सामना, रंगतदार लढत. वाकुटे विरुद्ध शिवरवाडी या दोन टीम मध्ये. शिवरवाडी या टीमने 32 धावांचं टार्गेट ठेवलंय. तो स्पीडअप करा, भरपूर वेळ घालवताय. बॉलिंग मार्कवर सज्ज होते रमेश. सेकंड ओव्हरसाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. टार्गेट 32 आहे. 22 धावांची गरज. अजूनही 18 चेंडू. पहिला बॉल हाफ ट्रॅकर. अगदी अप्पर कट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल. पहिला बॉल डॉट गेलाय. वो चांगला फटका. पूल पॉवरफुल फिल्डर आहे डीप मध्ये. तो बॉल पुढे पडलाय. 1 धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्यात. धावसंख्या आता झाली आहे 2 धाव्याने 12-12. बारा धावा झाल्यात. व चांगला फटका. बॅकफूट पंच केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये केलंय. सिंगल वर समाधान मानलाय. दुसऱ्याचा प्रयत्न केला होता गणेशने. स्पष्ट नकार दिलाय. चांगला निर्णय. धावसंख्या 13-13. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या दुसऱ्या ओव्हर मधील. 19 धावांची गरज या मॅच मध्ये. 32चं टार्गेट. लेडिंग एज बॉल चाललाय अगदी गलीच्या रिजन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव्यासाठी. टीमची धावसंख्या आता झाली आहे 14-14. इथे कमबॅक केला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे गोलंदाज रमेशची. 14 धावा. हो बीट केलंय. बॅटर बीट त्यासोबत विकेट किपर बीट. परिणाम 22 स्वरूपात 1 धावा टीमच्या मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 15-15.
5 बॉल झालेत या ओव्हरमधील धावसंख्या आता झाली आहे 15-15. अजूनही 17 धावांची गरज या मॅच मध्ये. पंधरा धावा. गणेश आता मग चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 5च धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 15 धावा और इथं चुकला आहे. डेड बॉल घोषित केल्या पंचाने. 17 धाव्यांची गरज. व चांगला बॉल ब्लॉकल डिलिव्हरी खोदून काढलाय. सिंगल घेतली आणि धावसंख्या आता झाले 16. षटक संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 रन झाले. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. अर्धे धावा खेळत निम्मे धावा करायचे आहेत. थोडं स्पीडअप करा. फास्ट करा जरा. पंच जरा फास्ट घ्या. स्पीडअप करा थोडंसं. भरपूर उशीर होतो या सामन्यामध्ये. सिक्स्टीन रन्स ऑन बोर्ड. सोळा रन झालेत. दोन्ही सलामीर अजूनही मैदानच्या आतमध्ये आहेत. नाबाद खेळतायत. एकही विकेट गेलं ही जमेची बाजू आहे बॅटिंग करा संघासाठी. वाकेश्वर स्पोर्ट वाकुडे बॉलिंग मार्क सज्ज होता तिसऱ्या ओव्हरसाठी. गोलंदाज पोपट. फुलटॉस चांगला फटका. ऑन ड्राईव्ह केलाय. फील्डर आहे डीप मध्ये. लॉंग ऑनचा फील्डर आलाय बॉलवर. सिंगल घेतली आहे. धावसंख्या 17-17. 17 धावा. बॉलर तयार पोपट. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सेकंड बॉल टाकण्यासाठी. व चांगला बॉल. डॉट बॉल. बॉल डॉट केला इथे. चांगली गोलंदाजी. 17 धावसंख्या झाली आहे. व चांगला फटका. दमदार स्ट्रोक. बॉलला पाठवळ असं वाटलं परंतु अंतर कमी गाठलंय आणि इथे झेलबाद झालाय. गणेश बाद. पहिला धक्का इथे बसलाय. श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुटे या टीमला 17 वर पहिली विकेट. तीन बॉल झालेत. अजूनही 9 चेंडू. विजयासाठी 15 धावांची गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर आलाय आता मैदानच्या आतमध्ये. राहुल. तत्पूर्वी या स्पर्धेच्या निमित्त आम्ही ते सन्मान करतोय. आदरणीय मारुती काशीद यांचा सन्मान होतो इथे. आदरणीय शंकर खोत साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल. मारुती काशीद सर यांचा. बॉल हवेत. चांगला झेल. चांगला जजमेंट. फलंदाज बाद. राहुल बाद झालाय. नरेश पाटील सर यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. आदरणीय मारुती काशीद यांचा इथे सन्मान होतोय. प्लीज आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय नरेश यांच्या शुभ हस्ते इथे आदरणीय मारुती काशीद यांचा सन्मान होतोय. इथे एक उमेदीची शाल आणि एक भेटवस्तू. पुष्पगुच्छ. प्रेमाचं प्रतीक. त्यानंतर
रोहित खोत यांचा इथे सत्कार होतोय. आदरणीय सुनील दावडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आदरणीय रोहित खोत यांचा इथे सन्मान होतोय. आदरणीय रोहित खोत सरांचा इथे सत्कार होतोय, सन्मान होतोय. एक उमेदवार शाल आणि पुष्प तिरातेज. खूप साऱ्या शुभेच्छा सर भावी वाटचालीसाठी. हो बहुत चांगला आहे. डॉट बॉल आता पूर्णपणे मॅच मध्ये आलाय. शिवरवाडे हा संघ 19 धावा झाल्या, अजूनही 13 धाव्यांची गरज. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. सलामीचा साहिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा झाल्या, तर शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 19 धावा झाल्या, 13 धावांची गरज. 6 बॉल 13 रनची गरज. 6 बॉल 13. बॅटर साहिल बॅटिंग मार्कवर, नॉन स्ट्रायकिंगला गणेश, बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय राहुल. 13 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिला बॉल टप्पापर्यंत बाउन्स झालाय. सरप्राईज केलंय. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाच्या जवळून गेलाय बॉल. पहिला बॉल डॉट. आता 5 बॉल 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय सामना रंगलाय. पैसा वसूल मॅच. बॉलर तयार राहुल. ऑन साईडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे मिडविकेट दरम्यान. सिंगल घेतली आणि धावसंख्या आता 20 झाली आहे. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. पोप गणेश स्ट्रायकिंग एंडला. हो इथे स्टंपिंग झालेत. गणेश बाद झाले. दुसरा धक्का इथे बसलाय. आता 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. लो स्कोरिंग मॅच होती. चांगली मॅच रंगली इथे. जवळपास आता विनिंग पर्सेंटेज 70% आलाय फिल्डिंग संघाला आणि 30% आलाय बॅटिंग करणं टीमला. 3 बॉल मध्ये आता 12 धावांची गरज या मॅच मध्ये. साईला स्ट्राईक देणे गरजेचं आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. 12 धावांची गरज. आता बॉल कनेक्ट 4 धावा करायची आहेत. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये रोहन. 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. रोहन हा कारनामा करेल का? 2 षटकांची आवश्यकता या मॅच मध्ये. बारा धावांची गरज. 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कुठे होती मॅच आणि कुठे आली आहे? 32चं टार्गेट होते. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आले होते. त्यानंतर 18 चेंडू 22 धावांची गरज होती. तिथून मॅच आता 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. ब्रिलियंट मॅच. बॉलर तयार राहुल. व हलक्या हाताने खेळलाय. स्ट्राईक दिली इथे. इथे चूक केली आहे पण बॅकअप आहे इथे. सिंगलवर समाधान मानलाय. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. धावसंख्या 21. आता 2 बॉल मध्ये 11 धावांची गरज. या स्पर्धेत नियम आहे कंपल्सरी चेस, त्यामुळे दोन्ही षटकात ठोकावे लागतील. 11 धावा 2 बॉल मध्ये करायची आहेत. धावसंख्या 21 झाली आहे. 32चं टार्गेट या मॅच मध्ये.
व चांगला फटका बॉल हवेत, फिल्डर आहे तिथे व चांगला झेल, फलंदाज बाद. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. आता सामना झुकलाय पूर्णपणे. श्री चक्र भैरव चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी या टीमच्या बाजूने एक बॉलमध्ये 11 धावा करायचे आहेत. एखादा नो चेंडू पडला तरच सामना जिवंत असेल, अन्यथा हा सामना जवळपास या सामन्यामध्ये विजय निश्चित आहे. शिवरवाडी या संघाचं एक बॉल शिल्लक आहे, शेवटचा बॉल. 11 धाव्यांची गरज. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये, प्रफुल लेफ्टी बॅटर. शेवटचा बॉल आहे. एक बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. बॉल खांद्याला लागला आणि इथे डॉट बॉल आणि हा सामना जिंकलाय. अर्थातच श्री चक्र भैरव चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी या टीमने तब्बल 10 धावांनी हा सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. बॅड लक श्री वाकेश्वर स्पोर्ट वाकुडे. तो स्पीडअप करा, लगेच सेतशन ताबा घ्या. तुम्ही आता 11 वाकुडे